आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील कुपटी बुद्रुक येथे महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालीय। आप्पाराव पेठकडे जाणाऱ्या 33 केव्ही विद्युत पुरवठ्याचा पोल पूर्णपणे वाकून गावाला वीज पुरवठा करणाऱ्या LT तारांवर झुकला असून मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे। ऐन उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना ही बाब अधिकच चिंताजनक ठरली आहे। उच्च दाबाच्या 33 केव्ही लाईनचा प्रवाह जर LT लाईनमध्ये प्रवाहित झाला तर गावातील घरगुती उपकरणे जळून खाक होण्यासोबतच शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। या संदर्भात इस्लापूर येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीराम धुमाळे, पोलीस पाटील गंगाधर पंगनवाड, माजी सरपंच माधव डुडोळे, प्रल्हाद चांदोळे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे। दरम्यान संबंधित वाकलेला पोल तातडीनं सरळ करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा संभाव्य दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।